हे परत सॉल्व्ह करून देतो म्हणजे कसं आपलं बा काय दिलेलं होतं आपल्याला 6,000 becomes 7,200 in 4 years at a certain rate of simple interest. If the rate becomes 1.5 times of itself, रेट काय होते त्याच्या 1.5 टाइम्स होतोय तर अमाऊंट ऑफ द सेम प्रिन्सिपल आफ्टर 5 इयर्स म्हणजे जर 6,000 रुपये हे 4 वर्षामध्ये 7,200 होत असतील तर पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं त्याच्यावरून रेट कॅल्क्युलेट करायचा. तो रेट काय करायचा परत त्याच्या 1.5 टाइम्स न वाढवायचा आहे. 1.5 टाइम्स झाल्यानंतर त्या नवीन रेटनं ती 5 वर्षासाठी अमाऊंट किती होते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग पहिल्यांदा आपण काय काढून घेऊ रेट काढून घेऊ. मग रेट काढण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल किती दिलेले 6,000. ओके अमाऊंट किती होते 7,200. आपल्याला माहिती आहे सिंपल इंटरेस्ट किती काय असतं अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस केले की सिंपल इंटरेस्ट असतं म्हणजे किती होईल 1200 बरोबर. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे 1200, प्रिन्सिपल किती आहे 6,000, रेट किती आहे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला टाइम पिरियड 4 वर्षासाठीचा डिवायडेड बाय 100. ओके मग रेट इज इक्वल टू किती येते रेट इज इक्वल टू राहिले किती 120 डिवायडेड बाय 6 into 4. 6 12 म्हणजे 20 झाले. 20 डिवायडेड बाय 4 म्हणजे 5%. रेट किती झाला 5% झाला. मग आता हा रेट 5% झालेला आहे. आता आपल्याला हाच रेट नाही घ्यायचा. आता हा रेट किती ना 1.5 टाइम्स न वाढतोय. 1.5 टाइम्स म्हणजे न्यू रेट इज इक्वल टू किती येईल न्यू रेट इज इक्वल टू 1.5 इंटू 5 इज इक्वल टू मग अशीच बघितलं 7.5%. आता हा जो नवीन रेट आलेला आहे तो रेट यूज करायचा आपल्याला आणि त्याच्यावरून 5 वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट किती होते ते कॅल्क्युलेट करायचे. ते सिंपल इंटरेस्ट प्लस आपल्याला प्रिन्सिपलमध्ये ॲड करायचे आणि ते जे फायनल अमाऊंट येईल ते आपलं अँसर असेल. ओके घ्या लिहून एवढं आणि पुढचं सॉल्व करा बरं तो पण ज्यांचे लिहून झाले असेल त्यांनी. ओके 8,250 काय उत्तर सांगितलेलं आहे. चला आता हे 7.5% झालेलं आहे. आता आपण सिंपल इंटरेस्ट नवीन रेटनं काढू. ओके प्रिन्सिपल किती आहे 6,000 आहे. रेट किती 7.5. टाइम पिरियड किती 5 वर्षासाठी आहे डिवायडेड बाय 100. ओके हे मी आता इरेज करून टाकतो. आता राहिली काय व्हॅल्यू
60, तर 60चं मी 6 घेतो. हा पॉईंट 7.5 होतं, त्याचं डायरेक्ट 75 घेतो गुणिले 5. 6 पंचवीस 6 शून्य 4 तीन 42 आणि 3 45 450 गुणिले 5 0 पाच पाच 25 5 4 2 5 22 22 म्हणजे 2250 एवढं सिम्पल इंटरेस्ट आलेलं आहे. मग आता 2250 सिम्पल इंटरेस्ट आलेलं आहे. आपल्याला फायनल आन्सर काय पाहिजे? अमाऊंट. मग अमाऊंट इज इक्वल टू काय येणार? सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. सिम्पल इंटरेस्ट किती आहे? 2250. प्रिन्सिपल 6000 म्हणजे 8250 एवढे अमाऊंट आले. 8250 काही उत्तर सांगितलं ते बरोबर आहे. 8250. चला नेक्स्ट. बरोबर याचं ट्राय करा. एक 3-4 मिनिटांमध्ये ट्राय करा. नाईन चेक करू आपण. In how many years 150 will produce the same interest at 8% as 800 produces in 3 years at 4.5%. म्हणजे 800 रुपये हे प्रिन्सिपल आहे, ते 3 वर्षामध्ये 4/102 रेटनं जेवढं सिम्पल इंटरेस्ट अर्न करते तेवढं होण्यासाठी 150 जर आपण प्रिन्सिपल ठेवलं, रेट 8% ठेवला, तर टाइम पिरियड किती लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण काय करू? याचं फक्त टाइमचं कन्वर्जन करून घेऊ. इथं टाइमचं किती होईल? 4.5 म्हणजे 9/2 आलं. सिम्पल इंटरेस्ट ऑन 800 इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट ऑन 150. कारण ह्या दोघांचं सिम्पल इंटरेस्ट सारखंच आहे. आता सिम्पल इंटरेस्ट याचा फॉर्म्युला काय बघा? प्रिन्सिपल 800, रेट किती आलेला आहे? रेट किती आहे? सॉरी इथे रेट आहे ना, टाइम मधलं. रेट किती आहे? 9/2. 9/2 टाइम किती आहे? 3 वर्षाचा डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू, इथे प्रिन्सिपल किती आहे? 150.
प्रिन्सिपल किती आहे 150. 150 वेट 8% दिलेला आहे. टाइम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिवायडेड बाय 100. हे 100 कॅन्सल करून टाकू आपण. मग टाइम पिरियड इज इक्वल टू काय येईल 800 इंटू 9 इंटू 3 डिवायडेड बाय 2 इंटू 150 इंटू 8. हे 8 एके 8 म्हणजे इथे किती राहिले 100 राहिले फक्त. हा 0 कॅन्सल करून टाकू सोपं द्यायला जाऊ. परत 5 दुनी 10 5 त्रिक 15 2 2 कॅन्सल 3 3 कॅन्सल म्हणजे टाइम पिरियड 9 इयर्स म्हणजे 9 वर्ष लागतील. तेव्हा 150 रुपयावरती मिळणारं व्याज हे 800 रुपयावरती मिळणारं व्याज एवढं असेल. हे बरोबर आहे 9 इयर. 9 इयर. चला हे सॉल्व करा. चला सॉल्व करू आपण. त्यांनी केले काय बघा. त्यांनी काय म्हणलेलं आहे सिंपल इंटरेस्ट accrued on a certain principal in 5 years at the rate of 12 per capita per annum is 1536. What amount of simple interest would one get if one invests 1000 more than the previous principal for 2 years and at the same rate per capita per annum? टाइम पिरियड दिलेला आहे 5 वर्ष पहिल्यांदा सुरुवातीचा. रेट दिलेला आहे 12%. दिलेलं आहे 1536. आता ह्या सिंपल इंटरेस्ट वरती आपल्याला पहिल्यांदा काय काढायचे प्रिन्सिपल किती असेल ते काढायचे. मग ह्या प्रिन्सिपल मध्ये काय करायचे परत 1000 आपल्याला ऍड करायचे. मग ते नवीन जे प्रिन्सिपल तयार होईल त्याच्यावरती आपल्याला 2 वर्षासाठी
रेट किती आहे 12% आहे या रेटनं किती सिंपल इंटरेस्ट जमा होईल ते कॅल्क्युलेट करायचे इथं ऑप्शन what amount of simple interest would one get if one invest sorry इथं ऑप्शन चुकीचे आहेत सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100 सिंपल इंटरेस्ट किती आहे 1536 प्रिन्सिपल किती आहे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला रेट 12%चा टाइम पिरियड 5 वर्षासाठीचा डिवायडेड बाय 100 1536 प्रिन्सिपल इज इक्वल टू 1536 गुणिले 100 डिवायडेड बाय 12 इंटू 5 हे काय होईल 20 होईल 12 चाले 3 झाले 33 मग 12 24 राहिले 9 12 96 128 गुणिले 20 मग 8 2 16 6 चाले 1 2 4 आणि 1 5 1 2 2560 एवढं प्रिन्सिपल आलं 2560 854.4 बरोबर आहे प्रिन्सिपल एवढं आलं ना 2560 आता आपल्याला काय करायचंय नवीन प्रिन्सिपल कसं घेणार न्यू प्रिन्सिपल इज इक्वल टू न्यू प्रिन्सिपल इज इक्वल टू हे 2560 प्लस 1000 म्हणजे प्रिन्सिपल किती झालं 3560 3560 हे प्रिन्सिपल झालं रेट किती घ्यायचं आहे आपल्याला 12% घ्यायचा आहे फक्त टाइम काय केलाय 2 वर्षासाठीचा केलेला आहे टाइम 2 वर्षासाठीचा 2 इयर्स बरोबर ज्यांचं राहिलं असेल त्यांनी कॅल्क्युलेट करा पुढचं आपण लगेच नाहीतर एका मिनिटानं सॉल्व्ह करू आणि ज्यांना लिहून घ्यायचे त्यांनी लिहून घ्या ओके चला पुढचं सॉल्व्ह करू आपण काय फक्त व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे आपलं 3560 3560 रेट 12 टाइम 2 डिवायडेड बाय 100 0 0 गेलं कॅन्सल 356 गुणिले 12 356 गुणिले 24 डायरेक्ट करतो 424 4 48 2 4 25 22 2 48 2 4 12 2 14 0 12 2 48 2 10 10 1 11 41 बेटीस 7 बरोबर 4 4 5 8 म्हणजे 854.4 एवढं सिंपल इंटरेस्ट येते बरोबर आहे 854.4 एवढं सिंपल इंटरेस्ट येते ओके चला नेक्स्ट
झाले काय की नाही. हॅलो सर. काय दिले, इफ 64 अमाउंट्स टू 83.20 इन 2 years, what will 86 amount to in 4 years at a same rate percent per annum. म्हणजे जर 64 रुपये हे 2 वर्षामध्ये 83.20 होत असतील, जर 64 रुपये 2 वर्षामध्ये 83.20 होत असतील, तर 86 रुपये 4 वर्षामध्ये त्याच रेटनं किती होतील. मग आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे, रेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते कसं करणार आपण, सिम्पल आहे. प्रिन्सिपल किती आहे, 64. टाइम पिरियड 2 years. अमाऊंट किती दिलेले, 83.20. त्या दोघातला डिफरन्स किती येतोय, त्या दोघातला डिफरन्स 0.20 आहेच राहील. 13 मधून 4 गेले, 9 4 13, त्याला 1 7 19, 19.20 हे काय झालं, मग सिंपल इंटरेस्ट झालं. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे, 19.20. प्रिन्सिपल किती आहे आपलं, 64 इंटू रेट कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइम दिलेला आहे 2 years साठीचा, डिवायडेड बाय 100. रेट इज इक्वल टू काय येईल, रेट इज इक्वल टू 19.20 इंटू 100 डिवायडेड बाय 64 इंटू 2. मग याचं जर आपण हे केलं तर 192 घेऊ आपलं, गुणिले 10 भागिले 64 गुणिले 2. आता 6 3 18 आणि 4 3 12 म्हणजे हे किती होऊ शकतं, 3 ने भाग जाईल. 60 गुणिले 3 180 झालं, आणि 4 3 12 वरचे 12 ऍड केले तर 192 होते. म्हणजे 3 30 म्हणजे रेट आला 15%. 2 10 15% आला. आता या रेटनं 84 रुपये हे आपल्याला किती होते ते कॅल्क्युलेट करायचं. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, प्रिन्सिपल किती आहे, 86 आहे, सॉरी 86. टाइम पिरियड 4 वर्षासाठीचा आहे, रेट 15 आहे, डिवायडेड बाय 100. तर 5 3 15, 20 5 100, 4 5 20, म्हणजे राहिले काय, 86 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 86 इंटू 3 डिवायडेड बाय 5. घेऊन घे आपण हे करू.
बर, आता काय फक्त फायनल आन्सर राहिलेलं आहे. 86 × 3 किती होते? 6 × 18, 4 1, 8 × 24 आणि 25, 258/5, 5 5 25, 5 1 5, 47 3 6, 51.6. हे काय झालं? सिम्पल इंटरेस्ट झालं. 51.6 हे सिम्पल इंटरेस्ट झालं. आपल्याला काढायची अमाऊंट. मग अमाऊंट काय होईल? 86 प्लस 51.6. 0.6 आहे ते राहील 6 आणि 7, 8 आणि 5 13, 137.6. ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर आलं. ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर आलं. 137.6. बरोबर याचं कॅल्क्युलेशन. %8. Okay, that is it. The simple interest on certain sum of money at a rate of 5% per annum for 8 years is 840. At what rate of interest the same amount of interest can be received on same sum after 5 years? At what rate of interest the same amount of interest can be received on simple years? For simple interest on certain sum of money at a rate of 5% per annum for 8 years is 840. At what rate of interest this same amount is same sum after 5 years? पहिल्यांदा प्रिन्सिपल काढून घेऊ. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला 840. प्रिन्सिपल रेट किती आहे? 5%. टाइम पिरियड 8 डिवायडेड बाय 100. ओके, प्रिन्सिपल इज इक्वल टू 840
गुणिले 100 डिवायडेड बाय 5 इंटू 8. तर 8 भाग आलो डायरेक्ट. 8 1 8, 0. 8 5 40 गुणिले 100 भागिले 5, म्हणजे याच परत पुढे किती होईल? 5 2 10, 5 1 5 वरती 21, म्हणजे प्रिन्सिपल आलं 2100. प्रिन्सिपल 2100 आलं ना. आता प्रिन्सिपल, ह्या प्रिन्सिपल वरती आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती पाहिजे? 840. तर आपल्याला रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग मी डायरेक्ट मांडतो, फॉर्म्युला लिहिता 840 बरोबर प्रिन्सिपल किती आहे? 2100. रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम पिरियड दिलेला आहे आता 5 वर्षासाठीचा, डिवायडेड बाय 100. 2 0 कॅन्सल करू. R इज इक्वल टू 840 डिवायडेड बाय 21 इंटू 5. 21 गुणिले 4 84. R इज इक्वल टू 8%. बरोबर आहे, R इज इक्वल टू 8%. रेट आला आपला 8%. Interest on certain deposit at a 4.5% per annum is 202.50 in 1 year. How much will the additional interest in 1 year be on the same deposit at 5%? Okay. रेट 4.5% दिलेला आहे. सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 202.50 टाइम 1 इयर. मग ऑब्विसली याच्यावरून प्रिन्सिपल काढायचे आपल्याला. ऍडिशनल विचारले ना, ऍडिशनल करण्यासाठी आपण डायरेक्ट 0.5 काढू शकलो असतो. दोन्ही पद्धतीने काढू. मग पहिल्यांदा प्रिन्सिपल काढू आपण. तर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती? 202.50 बरोबर प्रिन्सिपल किती आहे आपलं कॅल्क्युलेट करायचे. रेट किती आहे? 4.5 टाइम 1 डिवायडेड बाय 100. सिंपल इज इक्वल टू 2025 इंटू 10. हे एक पॉईंट कॅन्सल केला आपण, किंवा 100 घेतलं वरचं घ्यायचं घ्यायला चालेल 45.
बरोबर. मला वाटतं 45 असतील. 45चाच वर्ग आहे. 45 4500 प्रिन्सिपल 4500 आलं. आता रेट किती नाही 5%. तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचे. सिंपल इंटरेस्ट 4500 गुणिले 5 टाइम पिरियड 1 डिवायडेड बाय 100. 5 5 25 5 4 2 5 2 22 225. मग ॲडिशनल किती होईल 225 मायनस 202.5 म्हणजे 22.5. हे झालेलं आहे मला वाटतं गणित आपलं 22.5 हे झालेलं आहे. हे करा बरं सर. काय दिलेलं आहे क्वेश्चन. A sum invested at 5% simple interest per annum grows to 504 in 4 years. The same amount at 10% simple interest per annum in 2.5 years will grow to. तर पहिल्यांदा प्रिन्सिपल काढायचे. Sum invested at 5% per annum grows to 504 in 4 years. पहिल्यांदा प्रिन्सिपल काढायचे. तर हे काय आहे बघा 4 वर्षांमध्ये. आता हे काय अमाऊंट दिलेले आपल्याला 504. कारण की सम इन्व्हेस्टेड ॲट 5% पर annum ग्रोज टू म्हणजे ती जे प्रिन्सिपल होतं ते वाढून किती होते 504 रुपये असं होते. तर मग आपल्याला पहिल्यांदा प्रिन्सिपल काढून घ्यावं लागेल. मग सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असतं अमाऊंट मायनस प्रिन्सिपल म्हणजे 504 मायनस प्रिन्सिपल टाइम पिरियड 4 रेट 5 डिवायडेड बाय 100. ओके 20 20 पंचे 100 म्हणजे 5 इंटू 504 मायनस 5p इज इक्वल टू p इज इक्वल टू 6p म्हणजे 5 गुणिले 504 ISS p इज इक्वल टू 5 इंटू 504 डिवायडेड बाय 6. 8 तक 48 42 24 84. तर p इज इक्वल टू 5 0 42 8 45
42 प्रिन्सिपल आलं आपलं 420. आता हे प्रिन्सिपल 420 किती 10% दरानं किती टाइम पिरियड टू 1.5 इयर. मग टाइम पिरियडचं कन्वर्जन करून घेऊ. 2 1/2 म्हणजे 5/2 आलं. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आले 420 आलेलं आहे. रेट 10%, टाइम पिरियड 5/2 इंटू 100. 0 2 कॅन्सल झाले. 21 5 1 5 5 2 10 म्हणजे सिंपल इंटरेस्ट आलं 105. मग अमाऊंट किती होईल. अमाऊंट 420 प्लस 105 बरोबर 5 2 5 525. अमाऊंट इज इक्वल टू 525 एवढी अमाऊंट होईल. ओके. आता या चॅप्टरवरती बाद झाली एवढीच एक्झाम्पल आपल्याला. आता नेक्स्ट लेक्चरला आपण कंपाऊंड इंटरेस्ट चालू करू. कंपाऊंड इंटरेस्टसाठी 21 23 51 53 52 50 20 ह्याचे वर्ग आणि घन ते एका ठिकाणी काढून ठेवा म्हणजे ते कसं कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. ओके.